कार्यकर्त्यांची भावना आहे, पण अर्थातच तो निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन घेतील। उद्याचा शपथविधीचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी कोण शपथ घेणार हे आपल्या सर्वांच्या समोर येईल, पण आमची इच्छा आम्ही व्यक्त केली आणि महाराष्ट्रामध्ये एकंदरीत मायबाप जनतेने आणि आपल्या लाडक्या बहिणींनी विशेषतः ज्या पद्धतीनं भरभरून यश महायुतीच्या पारड्यात पाडलं, इतकंही पाडलं की महाविकास आघाडीकडे कोणी विरोधी पक्षनेतासुद्धा शिल्लक राहू नये याचीसुद्धा आम्हाला खंत वाटते। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही प्रबळ करण्याकरता विरोधी पक्षनेता पण म्हणजे विरोधी पक्ष पण असला पाहिजे, पण दुर्दैवानं तो पण आज महाराष्ट्रात नाही। पण इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे आमदार निवडून आले। काही ठिकाणी जुन्नरला आमचा झालेला पराभव, खेड आळंदीला झालेला पराभव तो निश्चितच वेदनादायी आहे, पण 41 आमदार, वडगाव शेरीला झालेला पराभव आणि वरुड मोर्शीला झालेला पराभव, 41 आमदार आमचे जे निवडून आले त्यात आमचा स्ट्राईक रेट उत्तम आहे। त्यामुळे आम्ही प्रचंड आनंदी आहोत आणि अजितदादा किंग आणि किंगमेकर सुद्धा। सर, संजय राऊत सातत्याने तुमच्यावरती टीका करतात, परंतु संजय राऊत आता राज्यसभेवरती जाण्या इतपत त्यांच्याकडे संख्याबळ जे आहे आमदारांचं ते आता उरलेलं नाहीये सर। ऐका, महायुतीच्या यशामध्ये खारीचा वाटा आदरणीय संजय राऊत साहेबांनी